तर बघू शकता महाराष्ट्र राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये 2000 पदनिर्मितीसाठी आता मान्यता मिळालेली आहे। आरोग्यमंत्री आबिटकर यांनी ही माहिती दिलेली आहे। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये 2070 पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्राकरिता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता दिली आहे। या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांची आकृती बंधक निश्चित करण्यात आली आहे। म्हणजे आता 2000 जागेंची भरती ही आरोग्य विभागामध्ये येत्या काही दिवसांमध्ये याबद्दलचे जे फॉर्म आहे हे फिलअप सुरू होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये आता 2000 जे आरोग्य विभाग आहे यांच्यासाठी आता भरती होणार आहे। याबद्दल आरोग्य मंत्री यांनी माहिती दिलेली आहे। तर यामध्ये जागेचा तपशील सुद्धा शॉर्टकटमध्ये देण्यात आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत जी मेन PDF आहे म्हणजे नोटिफिकेशन आहे हे अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे, परंतु येत्या काही दिवसामध्ये याबद्दलची संपूर्ण अपडेट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फॉर्म सुद्धा सुरू होणार आहे। फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।